नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे फ्लावरची सुक्की भाजी, जी आपण टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी लागणारं साहित्य आणि मी त्याच्यामध्ये ना थोडेसे वाटाणे आहेत घरामध्ये, ते पण मी ॲड करणार आहे. तर मग मी ते टमाटा, कांदा आणि कोथिंबीर आणि हे वाटाण्याचे दाणे काढून ठेवलेले आहेत. आणि आता मी इथे कढई गरमला ठेवते. फ्लावर गरम पाण्यातून मी काढून घेणार आहे. आणि ही फ्लावर कसं थोडंसं गरम पाण्यातून काढली तर चांगली असते, कारण त्याला कीड वगैरे असते ना, म्हणून. तर मग आता ही मी काढून घेते. थोडंसं थंड पाणी त्याच्यामध्ये ॲड करते. कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 माप मी तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. आणि आता आपल्याला फ्लावरच्या भाजीची फोडणी करायची. त्यात मी घातलेली आहे मोहरी आणि थोडंसं जिरं. आता हे छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला. छान असं तडतडलं का मग आपल्याला ह्याच्यामध्ये आपण काय बोलतो त्याला, कांदा आणि टमॅटो कापून ठेवलेला आहे ना, पहिले ह्याला छान असं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आणि मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी जर कच्ची असेल तर ती भाजीमध्ये चांगली नाही लागत, म्हणून मोहरी छान तडतडू दिलेली आहे मी त्याच्यामध्ये. आता हे बघा, कांदा घालून घेतला आहे तिथे आणि कांद्याला मिक्स करून घ्यायचं. मस्त गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. आणि असा कचरट कांदा छान नाही लागत भाजीमध्ये, म्हणून प्रॉपर त्याला कांद्याला असं छान असा कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला. बघा, हे बघा, आता छान आपले गोल्डन ब्राऊन होत आहेत कांदे. आणि मी ह्याच्यामध्ये ना टमॅटो आणि वाटाणा हा एकत्र घालून घेते, कारण छान शिजला पाहिजे, तेलामध्ये वाफला पाहिजे. लगेच आता मी उकडलेला फ्लावर पण ह्याच्यात घालून घेणार आहे. तर आता मी फ्लावर पण उकडलेला ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. वाटाणा आणि टमॅटो पण तेलात छान परतून घेतला आहे. आता फ्लावर पण टाकले. आता हे छान सगळं आपल्याला मिक्स असं करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला पुढचे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर मग मी ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले लाल तिखट घालून घेते. आमच्या इथे ना थोडंसं कमी प्रमाणात तिखट खातात. तुमच्या इथे कसं लागतं त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. आता मी ह्याच्यावर हळद पण घालून घेणार आहे. आणि आता हे मिश्रण आपल्याला मस्त 10 मिनटं छान असं परतून ठेवून द्यायचं आहे. आणि हे बघा, आता मी कच्ची कोथिंबीर कापून ठेवलेली होती ना, ती पण आता ह्याच्यामध्ये घातली, कारण मग ती पण त्याच्याबरोबर शिजेल आणि त्याची चव पण खूप छान येईल. तर आपल्याला आता हे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. छान भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे कलर किती सुंदर आला आहे आणि सगळ्या किचननी असं मस्त दरवळ सुटलेली आहे. एकदम झटपट होणारी भाजी आहे. ना झंझट, कचकच काहीच नाही. आपण चलता फिरता ही भाजी करू शकतो. फ्लावर मस्त कापून घेतलेली होती मी आणि वाटाणे होते थोडेसे. चला म्हटलं आता हे वाटाणे कुठे टाकायचे, तर मग चला आता फ्लावरमध्ये आपण थोडेसे वाटाणे पण ॲड करू. तर मग मी अशा प्रकारे फ्लावर वाटाण्याची भाजी केलेली आहे. आणि थोडासा आपला मसाला असतो ना चवीसाठी, तो पण घालून घेतला, कारण मग ह्याला चव अशी एकदम भारी लागते. आणि पोळी आणि भाकरीनी तर एक नंबर लागते. तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता. आपण वरण भाताचं कुकर लावल्यावर मग आपल्याला तोंडी लावायला भाजी लागत असेल तर आपण ही अशी भाजी पण करू शकतो. एक नंबर लागते भाजी. आणि भाजी शिजली पण नाही तरी पण मला असं ते भाजीला बघूनच असं कधी कधी भाजी खावीशी अशी वाटते. एवढा सुंदर कलर आलेला आहे आणि चव पण अप्रतिम झालेली आहे. हे तर मला माहीतच आहे. खूप सुंदर भाजी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बघू शकता त्याचा कलर किती छान आला आहे. मस्त 5 ते 10 मिनटं असं छान आपण खालीवरी असं हलवून घ्यायचं. आणि नंतर ह्याला 5-1 मिनटं झाकण लावून छान दम देऊन ठेवायचं. ती मग भाजी छान शिजल्या जाते आणि मग आपल्याला जेवायसाठी मस्त रेडी होते भाजी. तर आता छान असं फिरून घ्यायचं. मी हे फिरवते कशामुळे, कारण आपण ह्या भाजीमध्ये पाणी वगैरे काय ॲड नाही केलं आहे. आणि जर मी फिरवली नाही भाजी तर मग ती कढईला लागणार. त्याच्यामुळे मी अशी 2-2, 3-3 मिनटाला भाजी छान अशी परतून घेते. आता हे बघा, मी झाकण ठेवलेलं आहे.
हे अगदी 5च मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफ द्यायची. हे बघा वाफ आलेली आहे आपल्या भाजीला छान अशी. आणि आपण मस्त आता अशी खालीवरी भाजी करून घ्यायची आहे. तुमच्या इकडे काय बोलतात काय माहिती. आमच्या भाषेमध्ये आता मी तिला भाजीला खालीवरी करून घ्यायची असं बोलते. म्हणजे मिक्स करून घ्यायची भाजी. आणि हे बघा झाकण ठेवून द्यायचं आहे. छान असं 5 मिनटं झालं का परत एकदा काढायची, परत एकदा चेक करायची आपली भाजी झाली आहे का. अशा प्रकारे आपली ही सुंदर अशी फ्लावर आणि वाटाण्याची भाजी झालेली आहे. आवडली असेल तर लाईक करा.